विरोधकांनी काल मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्याचे निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली। मतदार यादीतला घोळ, निवडणुकीतील इतर मुद्दे या संदर्भात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सगळ्या विरोधकांनी केली। विशेष म्हणजे मतदार यादीच्या घोळावरून ठाकरे बंधू तर आक्रमकच झाले। राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशा करता? असे वेगवेगळे सवाल राज ठाकरेंनी केले आणि काही महत्त्वाच्या मागण्या सुद्धा केल्या। सगळ्या राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली। तर राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही प्रश्नांच्या फैरी झाडल्या। त्रुटी असतानाही निवडणुका घेता कशाला? थेट इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका असा कडा प्रहार उद्धव ठाकरेंनीही केला। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाहीये। ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो। आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झालेत, ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेलेत। मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय, हा तो प्रश्न आहे। आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली, त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो। केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो, त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय। त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय। मग नेमका याचा बाप कोण आहे? जबाबदारी कोणाची आहे? का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत? आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये, हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे। निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? या सगळ्या प्रतिक्रिया आता आपण विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या जे शिष्टमंडळ भेटायला गेलेलं होतं त्या सगळ्यांच्या बघत होतो आणि या पत्रकार परिषदेतल्या प्रतिक्रिया आहेत। पुढे जाऊया। राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवलं आणि कांदिवलीत एक उदाहरण घडलेलं आहे ते दाखवलं की कांदिवली पश्चिमेमध्ये मतदार यादीत मोठाच घोळ आहे। मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवर त्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली। तर पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला होता तो व्यक्ती आणि त्याची त्या नावाची मुलगी हे दोघंही तिथे गेली अनेक वर्ष राहतच नसल्याचं समोर आलेलं आहे। कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहतच नसल्याचं समोर आलं। ना महेंद्र चव्हाण राहतात ना त्यांची नंदिनी नावाची कुठली मुलगी आहे, किंबहुना महेंद्र चव्हाण यांना मुलगीच नाहीये असं सुद्धा समोर आलं। त्या पत्त्यावर 30 वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याचं शेजारच्यांनी सांगितलं। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांच्या डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये। अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या।
राज ठाकरेंच्या या विधानानंतर, पत्रकार परिषदेतल्या त्यांच्या या उदाहरणानंतर मनसे कार्यकर्ते तिथे कांदिवलीमध्ये पोचले, गणेश नगरला, आणि त्यांनी जो पत्ता होता महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण या नावाने त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय लक्षात आलं, रियालिटी चेक काय ते बघा. असं कोण चव्हाण आहे का? महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता तर 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण त्याचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, त्याचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे, त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा, पण तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे. 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही आहे. वयाचा एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे. म्हणजे नसताना इथे नाव ॲड केलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवंजरी जी सोसायटीचं बोर्ड दिसतो आहे, ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता. पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे. हा खेळ थांबणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्येच मतदार यादीत घोळ आहे असं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जयंत पाटलांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली आणि त्यात नाशिकमधलं एक उदाहरण दिलं. नाशिकमधल्या त्या घरांचा शोध घ्या असं त्यांनी म्हटलंय. प्रशासनासह सगळ्यांची धावपळ उडेल जर त्यांनी हे उदाहरण पाहिलं तर जयंत पाटील असं म्हणाले की ज्या घरामध्ये 813 मतदार दाखवलेले आहेत, प्रत्यक्षात त्या घरामध्ये फक्त 5च मतदार राहतात, पण त्या एकाच पत्त्यावर 800 व्यक्ती राहतात असं दाखवलेलं आहे. यामुळे निवडणूक आयोग नेमकं करतंय तरी काय असा सवाल उपस्थित होतो. एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं, हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या. मला या इकडनं मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ 15 वर्ष झाले. मी पंचवटी येथे राहण्याचा गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे, जे आमचे चुलते राहतात, त्यांचा 5 लोकांचा परिवार इथे राहतो. आणि या जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे 800 लोक इथे या घरामध्ये राहतात, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे की सदरचे हे 800 लोक आले कुठून. शिंदेंच्या शिवसेनेची विधान परिषद निवडणुकीकरता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. शिक्षक आणि पदवीधरसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी शिवसेना करतेय. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची व्हीसीद्वारे बैठक झाली. निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना आलेल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिलेली आहे. मोर्चे बांधणी सुरू झाल्याची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपाठोपाठ शिवसेनेकडून शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता स्वतंत्र मोर्चे बांधणी केली जाते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पूर्व पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र याच्या जिल्हाप्रमुख मंत्री आमदारांची बैठक नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या बैठकीत औरंगाबाद, पुणे, नागपूर इथल्या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील सगळे पक्ष युती करणार आहेत. या निवडणुका लढवतील अशी आशा सुद्धा धूसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. ही मोठी बातमी आहे. मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी बघायला मिळते.
यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख आहे. ढळढळीत ठळठळीत असा उल्लेख आहे. दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा होते. मातोश्री या परिसरामध्ये हा बॅनर लावलाय आणि हा बॅनर शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेला आहे. त्या बॅनरवर लिहिलंय काय तर यंदा महापौर शिवसेनेचाच असा उल्लेख बॅनरवर आहे आणि मग दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत.